नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज काहीच गर्दी नसल्यामुळे माझं गणपती बाप्पाचं एकदम चांगलं दर्शन झालंय। लिहूनवरती यायला मला एवढा दम लागला आणि टाइम पण जास्त लागला। आता खाली जायला जास्त टाइम पण नाही लागणार आणि दम तर लागणारच नाही। आणि मला लागली होती लय जास्त भूक, तर म्हणलं जायच्या पहिले काहीतरी खाऊन घेऊ। तर मी घेतला होता मिसळ पाव। मी मिसळ पाव खातो तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। माझी आत्ताच मिसळ खाऊन झाली, माझं पोट पूर्ण भरलंय आणि माझं इकडचं दर्शन लवकर झाल्यामुळे मी आणखीन एका ठिकाणी जाणार आहे, म्हणजेच अष्टविनायकापैकी आणखीन एक गणपती, ओझरच्या गणपतीला। तर चला आता मी पटापट निघतो। आता मी ओझर मध्ये आलोय ना, हा आहे ओझरचा प्रवेशद्वार। तर चला आता मी पटकन मध्ये जातो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतो। मंदिरामध्ये जाण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची तयार केलेले देखावे लागतात आणि देखावे तर खरंच खूप भारी आहे। संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश देतानाचे। तर आताच मी गाडी पार्किंग मध्ये लावली। आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, नंतर या साईडला नदी आहे तिकडे जाऊ। तर आता मी मंदिराजवळ आलोय। सगळ्यात पहिले मी बूट स्टँडला बूट काढून घेतो, त्यानंतर मंदिरामध्ये जातो। गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि हा गणपती विघ्नांचा नाश करतो म्हणून यांना विघ्नेश्वर गणपती बाप्पा असं पण म्हणतात। त्यानंतर थोडा वेळ मंदिरातच बसलो, परत एकदा गणपती बाप्पाच्या पाया पडल्यानंतर बाहेर आलो। तर माझं आत्ताच दर्शन झालेलं आहे। दर्शन करून मी बाहेर आलेलो आहे। मंदिर तर एकदम भारी आणि आजूबाजूचा परिसर बी एकदम नीट अँड क्लीन आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक नदी आहे, मी तुम्हाला दाखवतो। बघा किती मोठी नदी आहे आणि सनसेटचा तुम्ही व्ह्यू बघा किती भारी आहे। मी मागच्या वेळेस आलो होतो त्या टायमाला पाणी एवढं नव्हतं, पण आता खूप जास्त वाढलंय। माझं दर्शन एकदम भारी झालं आणि मंदिराची स्वच्छता पण एवढी भारी आहे ना, बाहेरचा परिसर बी एकदम स्वच्छ आहे, कुठेच काडी कचरा काहीच दिसणार नाही। त्यानंतर मी बाजूलाच एक नदी, त्या नदीकडे बी गेलो होतो, तिथे पण शूट केला, थोडे फोटोज काढले। आता आपण लवकरात लवकर रूमकडे पूर्तता करू, कारण खूप लेट झालाय, अंधार पडलाय, जायला पण जवळपास 1 ते 1.5 तास लागल। त्यामुळे आपण जेवढं लवकर निघू तेवढं लवकर चांगलं। तर मी आता फटाफट आवरतो आणि निघतो। तर मी ओझरून आलो, त्यानंतर डायरेक्ट जेवायला चालले गेलो आणि मी आत्ताच रूमवर आलोय। आता मी सगळ्यात पहिले व्लॉग एडिट करून घेतो। तर आता माझा अर्धा व्लॉग एडिट झालेला आहे, बाकीचा मी सकाळी करणार आहे, कारण मला आता लय जास्त झोप येते। तर मी डायरेक्ट झोपून जातोय आणि बाकीचा व्लॉग मी सकाळी एडिट करणार आहे। तर आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय। व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये।